कालचं आपलं 8th पेज झालेलं होतं. 3.4 हे एक्झरसाईज आपण काल संपवली होती. 3.5 एक्झरसाईजसाठी काही गोष्टी समजून घ्या. नंबर ऑफ सर्क्युलर अरेंजमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. सर्क्युलर अरेंजमेंट याचा अर्थ अशा पद्धतीचे सर्कल जर असेल तर याच्यावर समजा 1 2 3 4 अशा पद्धतीनं जर तुम्हाला एक पर्सन्स, वुमन, मेन, स्टुडंट्स असे जर काही बसवायचे असतील तर ऑफ विच एम ऑब्जेक्ट्स आर अलाइक किंवा आयडेंटिकल. मग एन पैकी एम जर आयडेंटिकल असतील तर त्याच्यासाठी जे नंबर ऑफ वेज असतात ते n-1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय m फॅक्टोरियल असे असतात सर्क्युलरमध्ये बसवायचं असेल तर. आता त्यांचं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असेल त्याच्यामध्ये पण व्हेन क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट्स आर कन्सिडर्ड टू बी डिफरंट then the required number of circular arrangement are npr divided by r. क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज जर त्यांना डिफरंट असतील, अलाईक नसतील, तर त्यावेळेस ती जी अरेंजमेंट आहे सर्क्युलर अरेंजमेंट ती npr डिवायडेड बाय r अशी असते. त्यानंतर व्हेन क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट आर नॉट टू बी कन्सिडर डिफरंट. क्लॉकवाईज बसवलेत किंवा अँटी क्लॉकवाईज बसवलेले आहेत, डिफरंट नाही आहेत असं जर असेल तर त्यावेळेस npr डिवायडेड बाय 2r अशा पद्धतीनं असेल. डिफरंट असेल तर डिवायडेड बाय सिंगल r आहे, डिफरंट नाही आहेत असं जर असेल तर डिवायडेड बाय 2r आहे. त्याच्यावर ही आपली 3.5 एक्झरसाईज आहे. इन how many different ways can 8 friends sit around a table. एक गोल टेबल आहे, 8 मित्र आहेत, ते कशा पद्धतीनं बसतील हे आपल्याला काढायचं. 8 फ्रेंड्स, त्याच्यावरून यांची व्हॅल्यू किती आली 8. therefore the number of ways in which 8 friends can sit around a table. आता इथं अलाईक लाईक असं काही म्हणलेलं नाही आहे की नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट काय असणार ते n-1 फॅक्टोरियल. n किती आहे आपला 8, म्हणजे 8-1 दॅट इज 7 फॅक्टोरियल. आणि 7 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काढून घेतली आपण, ती आली 5040. हे आता काही सांगायची गरज नाही तुम्हाला. 7 पासून 1 पर्यंत लिहायचा. ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं जाईल त्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करायचं, ते आलं आपलं ॲन्सर. पुढचं फाइंड द नंबर ऑफ वेज फॉर 15 पीपल. आता याच्यामध्ये 8 फ्रेंड्स होते, 15 पीपल टू सिट अराउंड द टेबल सो दॅट नो 2 अरेंजमेंट्स हॅव द सेम नेबर. म्हणजे त्याच्यातले जे कुठल्याही 2 अरेंजमेंट अशा असतील की त्यांना सारखाच शेजारी नसला पाहिजे त्या 15 लोकांपैकी. त्याच्यातले टोटल नंबर ऑफ पीपल किती आहेत 15 आहेत. त्याच्यावर n इज इक्वल टू काय घेतला 15. नंबर ऑफ वेज इन विच 15 पीपल कॅन सिट अराउंड अ टेबल. डिफरंट जर बसले, जसं आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये 8 फ्रेंड्स घेतले होते त्या पद्धतीनं ते काय येणार आहे मग n-1 फॅक्टोरियल दॅट इज 15-1 दॅट इज 14 फॅक्टोरियल. आता आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, अ पर्सन कॅन हॅव द सेम नेबर ऑन आयदर साईड इन क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आहे की नाही. म्हणजे समजा हे जे हे सर्कल आहे क्लॉकवाईज म्हणजे इकडून असावं किंवा इकडून असावं, म्हणजे हे झालं क्लॉकवाईज, हे झालं अँटी क्लॉकवाईज. म्हणजे अ पर्सन हॅव द सेम नेबर ऑन आयदर साईड इन क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. देअरफॉर नंबर ऑफ वेज इन विच नो 2 अरेंजमेंट्स हॅव द सेम नेबर. मग सारख्या नसतील अशा कोणत्या येतील मग n-1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय r असा आपला फॉर्म्युला होता, आहे की नाही. मग r म्हणजे काय, इथं 2 जण फक्त असले नसले पाहिजे, ते सारख्या पद्धतीनं. मग n-1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 दॅट इज हे n-1 आपण काढलेलंच आहे आधीच 14 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2. आता 14 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 हे खूपच मोठं गुणाकार, खूप मोठा आहे तो, त्याच्यामुळे हे आन्सर हे असंच लिहायचं
ॲन्सर बुकमध्ये मी पण पाहिलं तर हे ॲन्सर असंच दिलेलं आहे. 14 फॅक्टोरियलमधला फार तर शेवटचा 2 कॅन्सल होतो आणि मग 14पासून 3पर्यंतच्या प्रत्येकाचं जर मल्टिप्लिकेशन गेलं तर ते काही कोटीच्या घरामध्ये ते मल्टिप्लिकेशन जाऊ शकतं. त्यामुळे ते इथंच आपल्याला अशा पद्धतीचं मोठं मल्टिप्लिकेशन इथंच लिहून टाकता येऊ शकतं. पुढचं थर्ड प्रॉब्लेम. अ कमिटी ऑफ 10 मेंबर्स, 10 लोकांची एक कमिटी सीट अराउंड अ टेबल, एका गोल टेबल भोवती त्यांना बसलेले आहेत. फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट्स दॅट हॅव द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट टुगेदर. आता ही जी काही 10 माणसांची कमिटी आहे त्याच्यामध्ये एक कोणीतरी प्रेसिडेंट आणि कोणीतरी व्हाईस प्रेसिडेंट आहे. हे दोघंजणं एकाच ठिकाणी बसतील अशा पद्धतीची त्यांची अरेंजमेंट आपल्याला करायची. तर त्याच्यासाठी नंबर ऑफ वेज किती असतील हे आपल्याला पाहायचे. पहा, कमिटी मेंबर किती आहेत? 10. नंबर ऑफ कमिटी मेंबर्स n = 10. तर काय कन्सिडर करायचं आहे? कन्सिडर प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट आर 1 युनिट. एकच युनिट आपण काय केलं? दोघांचं कन्सिडर केलं. म्हणजे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट हे दोघं जण आहेत. त्या दोघांपैकी काय केलं? आपल्या दोघांना मिळून एक कन्सिडर केलं. मग आता 10पैकी दोघांना एक जर कन्सिडर केले तर उरलेले किती जण आहेत? आता 10पैकी हे दोघं जण निघून गेले, 8 जण राहिले. मग 8 जण ते आणि ह्या दोघांचं मिळून एक युनिट कन्सिडर केलं म्हणून हा एक. आणि मग देअरफॉर मेंबर्स टू बी अरेंजमेंट अराउंड अ टेबल 1 + 8 हे आले आता 9. मग हे इथं जे n आपण घेतलेला आहे 10, तर तो n इथं 10 न घेता हा n ॲक्च्युली आपला हा इथं n आला आहे. फक्त हे नंबर ऑफ कमिटी मेंबर्स 10 तेवढं राहू द्या, आहे की नाही. मग हे 1 कशाचं झाला? प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट हे दोघं मिळून आपण एक कन्सिडर केलं. उरलेले 10पैकी 8 जण शिल्लक राहिले. मग हा 1 + 8 9 ही झाली आपली यांची व्हॅल्यू. मग आता मात्र हे डिफरंट कसे जरी बसले, आहे की नाही, तरी आपल्याला हा दोघं मिळून हे एकाच ठिकाणी येणार आहेत आणि हे 8 जण कसेही बसले तरी चालतील. त्याच्यामुळे देअरफॉर द नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय येतील? मग n-1 फॅक्टोरियल, आहे की नाही. कारण की लाईक अलाईकचा तिथं हे जे घेतलेलं होतं ते इथं काय प्रश्न येणार नाही आहे. 9-1 दॅट इज 8 फॅक्टोरियल आला. आता हे जे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते दोघं इंटरचेंज करू शकतात जागा, आहे की नाही. ते जरी दोघं मिळून एक असतील तरी समजा एक त्या टेबलच्या क्लॉकवाईजला आणि दुसरा अँटी क्लॉकवाईजला आहे, दुसरा या पद्धतीनं ते दोघंजण एकमेकाची जागा इंटरचेंज करू शकतात. त्याच्याबद्दल मग आता प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट कॅन इंटरचेंज सीट इन 2 वेज. त्यांची जी जागा आहे ती 2 पद्धतीनं ती 2 वेज, म्हणजे 2 वेजची किंमतसुद्धा 2च येत असते, ती 2 पद्धतीने इंटरचेंज करू शकतात. मग अरेंजमेंट किती येतील? मग देअरफॉर द टोटल नंबर ऑफ रिक्वायर्ड सर्क्युलर अरेंजमेंट्स आर, ह्या ॲक्च्युली किती आल्या? ह्या 8 फॅक्टोरियल. आणि ह्यांचे दोघांची जागा काय आहेत? आणि हे दोघं जण ह्या 2 पद्धतीने वेगवेगळ्या बसू शकतात. देअरफॉर 8 फॅक्टोरियल × 2 फॅक्टोरियल. याच्यातल्या 2 फॅक्टोरियलची जी व्हॅल्यू आहे ती 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2च येणार आहे आणि हा 8 फॅक्टोरियल ॲज इट इज ठेवा, किंवा 8 फॅक्टोरियलची तुम्ही अजून मल्टिप्लिकेशन करू शकता. 8 फॅक्टोरियल म्हणजे 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि पुन्हा हा एक 2. एवढ्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर चालतं, नाही केलं तरी हे ॲन्सर देताना याच पद्धतीने ॲन्सर दिलेलं आहे. ठीक आहे, हा भाग इथं थांबू.